माझं डोकं लय दुखतंय आता, हिसाबाच्या बाहेर दुखतंय. काय ना जरा डोकं दाब हाताने, मगाशी दाबलं मी ना. तेच दुपारचंच आहे. काय भाजी फिश बनवते ना, फ्राय फिश आणि थोडीशी ग्रेव्ही बनवते. ओके. माझी हालत खराब झाली आहे. येशू जस्ट आली आता, तिला मी माझं दाखवते. बघा कसा फोन केलेला. खोल बघ कसं वाटतंय. अजून चांगले कपडे लावायचे. अरे लावायचे सर्व कपडे नाही भेटत आहे. पण मी गेली तर नाही भेटला मला, नाही शोधलाच नाही मी. शूज ठेव ना. हा ते नंतर ठेवते. हे तर बघ लाईट बघ मस्त वाटतंय ना. हेला घालून शिवायला पाहिजे. अरे यार चांगलं वाटतंय, एवढं काय नाही. आणि ही बघा आमची दुसरी बहीण जी धडपडून पडली आहे इकडे, आणि हे खूप मस्त वाटतंय. येशूला बोलव ना जरा. मोनूचा टॉप घातलेला म्हणून मोनू धडपडली आहे. दुसरं बोलायचं, तिला बोलव ना. ए तुला बोलवते. अच्छा मम्मी येशू तुला मोनू बोलवते आहे. ओ येशू आल्या आल्या ना अशी कामं करते ना, मस्त मस्त वाटतं मला एकदम. आणि मी ते पुसायला काय बाळा, मी बाहेर ठेवले होते. Don't keep like this. Keep like this. ह्याच्यावर ऐका 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 ऐक 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 आपण ह्याला ना ह्याला ते लीफ असं हे करून लावूया, मस्त वाटेल है ना. मोठी भिकारी आहे ना, तिला मजा केलेलं समजत नाही. जाऊ दे सोड आता. गप्पा बसत जा जरा. फालतू. घालून जायचंच होतं. अरे काय प्रॉब्लेम आहे तुझे ठेवले तर मम्मी. हे ते एवढे चांगले पण नाहीत. मला व्हाईट ब्राऊन घ्यायचे घाल आणि एक ऑफ व्हाईट मध्ये घ्यायचे. चांगले ठीक आहे ठेव, एवढं काय त्याच्यात. नाही नाहीच ठेवले तिने. ते छोटे बूट्स ठेव, मग मोठे ठेव छोटे ठेव. व्हाईट ऑफ व्हाईट वर ठेव ना बाळा. नाही खाली ठेवतात ते. पण हे बूट पण घालतो तर हे आपण इथे नाही ठेवायला. अरे पण ते कधी कधी नको कर जाऊ आयशू जरा. दाखवलंच होतं. हे किती मस्त वाटते. असंच ठेवून दिलं. नाही काय काढायचं घ्यायचं माहितीये, फक्त ठेवा. थांब का जरा, ठेवायचं नाही माहिती आहे ना काही शूज वगैरे. घेतलं आणि ठेवून टाकलं. माझं डोकं खूप दुखतंय यार. रावस आणि हे काय पुणे मच्छी. ही रावस आहे आणि ही बोंबील. खूप दिवसांनी खाते रावस मी आज. बनवते आणि ती फ्राय करते. आणि किती आणलंय हे. येशूने आणलंय. येतं तिला सांगितलेलं ना. आणि मला मच्छी साफ करायला जेवण बनवायला खूप आवडते. समजलं. ही आणि टेस्टी फूड. हा तर तुम्हाला असं वाटतं ना आम्ही फक्त मम्मीला काम लावत असतो, तर असं नाही. ते तिला नाही बाकीची काम करायची, झाडू लादी आणि कपडे. तर तिला सवयच आहे काम करायची. म्हणजे ती अशी शांतीने बसत नाही. तिचं कसं आहे की नाही मी काय ना काय करत राहीन करत राहीन करत राहीन असं असतं तिचं. आणि मग ते आमच्यावर येतंय सर्व. हा मी जेवणाचं नंतर बाकीचं आवरायचं. भांडी आता मी घरी येतं म्हणून मी घासते भांडी. नंतर भांडी घासणार नाही तर मग बाई ठेवा भांडी घासायला. नाही तर पूर्ण काम करायचं, पगार मला द्या. माणूस आलेला माझ्याकडे ब्लॉग मध्ये. पण काय झालं मला सांग तर, मला हे माहितीच नाही. अरे कॅब मी उभी होती, येत होती आणि बोललं मी येते बिल्डिंगच्याच खाली या. अच्छा तिकडे पीएमजीपी मध्ये. विचारायला लागलं एक माणूस की तुझं नाव काय आहे, मी तुला कॅब मी ड्रॉप करतो, आयडी दे तुझी. वेडा वेडा आहे की काय. मी गेली तिथून. ऑटो वगैरे थांबली होतीस का. राग येतो असं कोण. हा ना असं कसं काय डायरेक्ट कोण बोलू शकतो यार की तुझी नंबर तुझा आयडी दे हे दे मी सोडतो. मला ना लय राग येतो माहितीये, लय राग येतो मला. हे सेम माणसंच असतील आणि माणसंच अशी येड असतात. पोरींना बघितलं नाही की पागल होऊन जातात पूर्ण. मला तर लय राग येतो अशा लोकांचा. माझं तर असं खून हे होत असतं की मी ह्याला काय बोलली का नाही. कोणाला असं बोलू नको पागल. ब्लॉग मध्ये कॅमेरा बंद केलेला आणि मी मोनूकडनं ही स्टोरी ऐकली आणि माझे डोळे एवढे मोठे झाले. सांग पण स्टोरी. अरे असं घेऊ नको ना झोपून सोनू. नाही चांगली वाटते बोल. हा चल लांबून घेते चांगली वाटते बोल आता.
अरे 2 मिनिटं थांबा यार, सुकाने व्हिडिओ बनवून द्या. मोनूला कोणीतरी, अरे भाई बोलून द्या. मोनू बँड्रा स्टेशनला होती, बँड्रा स्टेशन वरनं ती जात होती, एक पोरगा तिला काहीतरी बोलून गेला, तर मोनूनी त्याला शिवी दिली आणि मला ए डॅश कॅब आहे, तर त्यांनी डायरेक्ट चाकूच काढला आणि तुझी फाटेली ना. क्या बोलली अबे एवढे छान. आणि रिक्षावाला पण काय नाही बोलत काय नाही. नंतर तो गेला पुढे, मीच नंतर थांबले शिव्या द्यायला, नाही तर मी अजून शिवी दिली असते तर त्याने मारलं नसतं. असं कसं काय लोक चाकू बिकू घेऊन रस्त्यावर असे फिरू शकतात. नाही, तिला हातून काढला. पहिला नॉर्मली बोलून गेला, नंतर मी मागून त्याला बोलली ना बे डॅश डॅश क्या बोला रे असं, तर तो आला रिक्षाच्या इथे एवढ्या जवळ आणि मला बोलतोय एवढ्या जवळ क्या बोलले, डायरेक्ट चाकू देते डायरेक्ट. भाई हे असं झालं तर बाई कोण पण पोरगी गप्प होऊन जाईल की भाई माझी जान जास्त प्यारी आहे ऍट दिस मोमेंट, असं होऊन जाईल. कसे काय हे लोक. बाबा मला ते खूप आवडलंय. अरे 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 क्या चालू है. बंद कर तुझा बंद करायचं. तू बंद कर. मला सर्दी झाली, मी नाही करणार. सर्दीशी काय लेणं. मग एकूण पागलला घेतली बंद करायचं. काय लिहिला करते नजर काढणार डोकं. नजर काढ काढ पटकन काढ माझी नजर. मला नजर लागली मम्मी. हिला कोण नजर लावायची नाही. आणि तू लवकर डेली रुटीन मध्ये काम करायची, सगळं करायचं. म्हणजे खोल दरवाजा डायरेक्ट बंद. माझा बेडरूम आहे. फक्त उभा घे. शॉर्ट व्हिडिओ मध्ये शॉर्ट व्हिडिओ मध्ये शॉर्ट व्हिडिओ. खाली ठेवू नको काट फुटन. जा उचल ते मच्छी ऐशू असंच खा. मच्छीचा हात लावशील. आणि ती जात बिहाइंड द सीन्स. आज आयुषला माझा व्हिडिओग्राफर बनवलेला आहे की नेहमी मी असं फ्रंट कॅमेराने शूट वगैरे कर ना, काढ ना. छान वाटते, छान करते ती काहीतरी. तुम्ही आयुषला बोलली जरा माझा व्हिडिओ बनव. हा चल चालू केले तिने. चालू बोंबील परत. थोडंसं बोंबील त्यामध्ये आली आदिती. अरे मम्मा काय बनवते आज. आज बोंबील आणि गावस. ती आयडिया छान होती ही. चल आयुषू बस मम्मी बाहेर आणि येशू घेऊन येईन. हा काय करू बाहेर येऊ. वीडियो आज तो शॉर्ट्स बनेंगे. आणि मी यांचा बिहाइंड द सीन्स शूट करणार गाईज. येशू ह्याच्यामध्ये तुझ्या बाप बोर होते. मला 10वीचा अभ्यास कर ना. अरे ती तुला मच्छी आणून देते की बनव. असं व्हिडिओ बनवायचा आहे ना तुम्हाला असा. क्या यार तुम्ही बस. येशी किती बस बोर होते. ठीक आहे मच्छी बनव. तेवढं दिसू दे मच्छी. अरे बाबा काय टाइमपास चाललाय. जाऊन तू बस ना बाहेर. शिंक्यात बंद होईल. सकाळपासून चाललंय माझं हे. पण मी औषध शिवनी पूर्ण भरली, बाटली भरल्यासारखं केलंय. सगळे पागल झालेत गाईज. आता मी काहीतरी काढणार आहे तर हे नाही भेटलं पाहिजे. इथे बस. 500 रुपये. येशू बनली चूतिया. इथं काय मॅडम लोकांनी अशी बसते घरी. हा माझी बसते. फोन यूज करत बस. दे फोन. तू मग तुझ्या हातात आहे. हा अय्यो कसा फोन पायाने फेकून दिला मम्मीला. अँड्रॉइड आहे. काय झालं गाईज. अरे ठीक आहे ना. तसं पण तुला काय नाही करायचंय. तुला फक्त एवढं बोलायचंय की मम्मी फिश. मम्मी आज फिश बनाव असं काहीतरी बोल. काय बोलशील पहिला तर डिसाइड कर. आणि क्या चालू है भाई ये. प्लीज ये सब पसारा इग्नोर करना गाइज. तेच बोलली ना डिसाइड कर.
मम्मी फिश असं. ओके नाही. ओके ओके बाबू. ओके बा असं बोल जरा. अरे अरे हे घेऊनच ये. नाही थांब. हे असं आणि कॅमेरा असा आणि तू तिकडून ये चालत थोडीशी इथून बघ. हा आणि नंतर मम्मीवर फोकस करतो. फिश ओके फिश नाही. ओके असं काहीतरी. हा ओके ओके बाबू असं काहीतरी बोल. ओके आयशू. आज काय खरं. आणि जरा पुढे जा की एवढं जवळ असं याल. तू मागे किती उभी आहे पागल. असं नको करू. नॉर्मली घे. मग नको घेऊ. एक काम कर. ओके बोल आणि घे. ओके बोलून घे. नॉर्मली घे. असं नको करू. फक्त एकदम नॅचरल वाटू दे. हा घे लगेच. वाव. बोल असं मम्मी फिश असं मम्मी मेन्शन कर. मम्मी फिश. ओके आयशू. हा दाखव इशू. अय्या क्लिप तुटला. अय्या क्लिप तुटला. अगं काढा काढा आवाज आला तर. अय्या माझं क्लिप. किती चरबी मनचुकली आहे ही पोरगी. मंचुरी काय बोलतात त्याला. मस्त मच्छी बनवते दाखवते तुम्हाला. आणि माझं डोकं एवढं धरलंय. मी हा पूर्ण टॉवेल घेऊन बसली आणि पूर्ण शेंबूडनी भरून टाकला आहे. लोकांचं हेच नाही संपत आहे बाबा. मम्मा मी मच्छी कच्चीच खायला आता. डोक खाते हर टाइम. मीठ खाते. लिंबू पण खा. सगळंच खा. सोडल्यानंतर इशू हेच करणार आहे गाय. पहिला तर आयशूचं माझं डिसाईड झालेलं शेफ बनणार. हा शेफ बनणार. ती बोलली नको बाबा तू गाडी होती खाऊन खाऊन. मला ती बोली इंटेरियर डिझायनर बनेल. मी बोलली नाही. अरे देवा. चालू आहे दिवस रात्र आमच्या घरी हेच चालू आहे. आजच्या दिवशी तरी हेच चालू आहे सर्व. काय काय कपडे कपडे शोधून शोधून आम्ही सर्व. मम्मा मच्छी दे. हा टाक. तिला बोलली मी इथे एक चिमणी असली पाहिजे होती. तर बोलली चिमणी म्हणजे ती चिमणी असते ना चिव चिव करते ती चिमणी. मेली असती ना पागल. चिमणी इकडे. ते सर्व आजीच्या घरी आहे ना. ते जात सर्व दूर. एक्झॉस्ट फॅन मोठ्या लोकांचा. एक्झॉस्ट फॅन ते असतं. तेच मग. वाव आज तो मजे ही मजे आहे. कोणी केले मजे. काय एवढं काम करायचं. धडपड जास्त करायची. अरे वा असे दिले खायला तोपर्यंत खा. मस्त खाना खा के आता हूँ दोस्तों. मम्मी ने मस्त मस्त बोम्बिल मच्छी बिच्छी सब बनाया है. अच्छा अच्छा बाय. करना इशू. इशू इशूला बोलली मी माझं फक्त डोकं थोडंसं दाब. मला नाही सहन काय होत आहे. नाही ना बाम. मम्मा विक्स आहे. मम्मी विक्स आहे. तिला बोलते जरा डोकं असं जोरात दाबून दे. तर ऐकत नाहीये. या घरात ना खरंच दाबला तिने. मम्मीने पण दाबला. फक्त असं जोरात
जोरात रे वजन आहे कुठे या लोकांच्या नादात ना अजून डोकं दुखेल माझं. साली कुत्री नाही पाहिजे पण नाही आता मी घेतो. अशी बहीण कोणाला नाही भेटली पाहिजे. उभं राहून म्हणजे उभं राहून जास्त जोर लागतो डोक्याला, बसून नाही लागत डोक्याला जोर. बोलायला लावते पहिलाच डोकं दुखतंय आणि माझं खरंच. जाऊन तिकडे पडली आहे अशी, एवढा तिला कंटाळा आलाय. फक्त जरा डोकं फक्त असं कर बोलली तिला लय दुखतंय म्हणून. टाईट बांधलंय इथून. मम्मीने बोलला डोक्याला टाईट बांध. ठीक बांधलंय आता कशी वाटते. डोळेच नाही गुन्हा माझे. बाय आता वाफ घेते मी गाईस. बाय. आजारी पडली गाईस. सर्दी सोबत माझी स्किन केअर पण होते गाईस. हे बघा बघा तुम्ही पण बघा. तुम्हाला दिसते वाफ येते कशी. आता तुम्हाला दाखवते पण सर्व वाफ गेली. थोड्या वेळाने चालू करते. नजर लग गई दोस्तो. आता ही गोळी मला खायची आणि मला गोळी अजिबात जमत नाही खायला. मी कधीच नाही खात म्हणून मी कधी डॉक्टरकडे नाही जात. मी टचवूड मी कधी आजारी पण नाही पडत जास्त. पण हे आता मी मध्ये ना लय बोलली होती मी आजारी नाही पडत, मी आजारी नाही पडत वाटतं म्हणून मी आजारी पडली. आता ही गोळी मला खायची आहे. मला माहिती मी कशी खाणार आहे. मला उलटी येते डायरेक्ट नाकातनं पाणी. इथेच आहे ती. वाव आज नाही केली मी.